नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले का? अजूनही वाट पाहत आहात का तुम्ही? आज आपण पाहणार आहोत 27 फेब्रुवारी 2026ची पीक विमा योजनेची ताजे अपडेट्स. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या. आज मोठी अपडेट्स आलेली आहे पीक विमा थकीत रक्कम. कारण की सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप आणि रब्बी हंगामाचा पीक विमा अजूनही मिळालेला नाही. अनेक शेतकरी अजूनही भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारकडून सांगण्यात येत आहेत की काही जिल्ह्यांमध्ये विमा वाटप सुरू झाले आहे, पण अजूनही हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. तुम्हाला पीक विमा मिळाला असेल तर कॉमेंट्समध्ये मिळाला असे लिहा, नाही मिळाला तर नाही मिळाला असे लिहा, कारण तुमच्या कॉमेंट्स आम्हाला सांगतात की आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयी काय हालचाल आहे. कारण की प्रत्येक खात्यामध्ये पैसे पोहोचवण्यास सरकार का विलंब करते, काय घोटाळा होतो हे आपल्याला जाणते. आणि तुमचा एक सबस्क्रायबर लाखो लोकांपर्यंत आपल्या चॅनलला माहिती देतो. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काय झालं नेमकी आज, काय आहे मोठी अपडेट्स? आता सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पीक विम्याचा मुद्दा मोठ्या होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी सरकारला काय प्रश्न केलेले आहेत, नक्की ध्यान देऊन ऐका. कारण जर शेतकऱ्यांनाच पैसा का मिळत नाहीत असे का तुम्हाला वाटते? शेतकऱ्यांना पैसे का मिळत नाही? कारण की ज्या वेळेस सरकार पैसे पाठवतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास विलंब का येतात? काय तांत्रिक अडचणी आहे? जी विमा प्रक्रिया एवढी संत का आहे? प्रत्येक शेतकरी हा गरीब कुटुंबातील असतो. शेतकऱ्याला पैशांची खूप जरूरत असते. पीक बियाणे घेतल्यापर्यंत पीक काढणीपर्यंत खूप त्याला अडचणी येतात. तरीही हे सरकार का म्हणजे विलंब करतात? जी नुकसान भरपाई कधी मिळणार हा प्रश्न देखील उपस्थित होतो. या मुद्द्यावरून सरकार दबाव वाढत आहे. तर विमा घोटाळा उघड. आणखी एक धक्कादायक माहिती आपल्यासमोर आलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर देण्यासाठी बेकायदेशीर पैसे मागितले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. जर तुमच्यासोबत जरी असे कोणी जरी करत असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. विशेषतः केळी पीक विम्यामध्ये काही ठिकाणी मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सरकारने सांगितले आहे की बोगस अर्ज तपासले जात आहे, म्हणजे की ज्यांना हे अर्ज लागू नाही होत त्यांनाही हे अर्ज विदाऊट फॉर्म भरून आणि हे असे विश्वासघाती प्रकरण तयार केले जात आहे. जर चुकीचे विमा दावे रद्द केले जातील आणि दोषींवर कारवाई कडक करण्यात सरकार मागे पुढे पाहणार नाही. असे वेगवेगळे कारणास्तवे आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्रात सध्या काय चालू आहे यावर खूपच तपासले जात आहे आणि दोषींवर कारवाई कडक करण्यात सरकार मागे पुढे पाहणार नाही. ₹1 पीक विमा योजना बंद होणार काय? म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे जी ₹1 पीक विमा योजना बंद होणार यावर सध्या राजकारण सुरू आहे. काही नेत्यांनी आरोप केला आहे की जी ₹1ची योजना बंद केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. सरकारने अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. आणि जी विमा वाटप स्थिती आहे, काही जिल्ह्यांमध्ये सांगितले जाते की जवळपास 70 ते 75% विमा वाटप पूर्ण झाले आहेत. बाकी शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळतील, पण अनेक शेतकरी म्हणत आहे की आमच्या खात्यावर अजून पैसे आलेले नाहीत. नेमकी घोटाळा कुठे आहे हे सरकारला पण माहीत नाही. महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुमचा पीक विमा आला नसेल तर तुमचे बँक खाते तपासा. CSC सेंटरमध्ये चौकशी करा. विमा कंपन्यांशी संपर्क करा, कारण की तुम्हाला जानकारी लवकर मिळतील. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या जिल्ह्यात पीक विमा आला का नाही हे मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा, म्हणजे इतर शेतकऱ्यांनाही माहिती मिळेल. शेवटची महत्त्वाची म्हणजे सूचना सरकारकडून सांगण्यात येत आहे की उर्वरित पीक विमा लवकरच जमा केला जाईल असे सरकारचे म्हणणे आहे. प्रलंबित अर्ज तपासले जातील आणि पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्की करा. शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि रोजच्या ताज्या बातम्यांसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.